नमस्कार, लक्षवेधीच्या दुसऱ्या भागात आपलं स्वागत। आपण पटकन आबासाहेब पाटील यांच्याकडे जातोय, पुण्याहून ते आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। आबासाहेब पाटील, जर समजा खुल्या आर्थिक गटात आरक्षणाच्या संदर्भातला निर्णय तशा प्रकारचे लाभ दिले जाणार आहेत, तर मग किती टक्के मराठे त्यातून लाभार्थी होतील खऱ्या अर्थानं, आणि याच्या संदर्भातले दूरगामी परिणाम हे समाजापर्यंत पोहोचलेत का? आता जे कायदेशीर सल्लागार म्हणून सदावर्ते साहेबांनी जो विषय मांडला होता की त्याच्यामध्ये तथ्य असं आहे की 10% ईडब्ल्यूचं आरक्षण आहे। 10% ईडब्ल्यूच्या आरक्षणामध्ये 12% मराठा समाजाला जे मिळालेलं आरक्षण आहे ते ईडब्ल्यूएस मध्ये तुम्ही जर घातलं तर अर्धा टक्के सुद्धा मराठा समाजाला आरक्षण मिळू शकत नाही, ही त्याची फोड आहे। त्यांना ते मांडायचं होतं, परंतु त्याच्यामध्ये आता थोडासा चर्चेमध्ये विसंगती आली। परंतु त्या मुद्द्याला धरून माझ्याही सरकारचा आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी सरकारचा प्रतिनिधी एखादा पाहिजे होता चर्चेमध्ये, की त्यामध्ये आता असं आहे की 10% आरक्षणामध्ये हे 12% आरक्षण ईडब्ल्यूचं तुम्ही द्यायचं गाजर हातात दिलेलं आहे, हे मराठा समाजाला पचनी पडणार नाही। ह्याच्यामध्ये मराठा विद्यार्थ्यांना न्याय मिळणार नाही, आणि जरी दिलं तरी भविष्यामधल्या मराठा समाजाच्या विद्यार्थी फी असेल किंवा जो काही शिष्यवृत्तीचं पेमेंट असेल ते हे सरकार कशा पद्धतीने कन्सिडर करणार आहे ह्याच्यामध्ये त्याचे उत्तर आपण एकदा पुढच्या भागात त्यांच्याकडून नक्की घेऊ, सरकारकडून। आजच्या घडीला सत्ताधारी आणि विरोधक अशा राजकीय भूमिका येऊन चर्चा भरकटू नये यासाठीच त्या दोघांना चर्चेत न घेता थेट समाजाचं नेतृत्व करणाऱ्या तुमच्यासारख्या मंडळींना आपण चर्चेत आणलंय। एका बाजूला मराठा समाजाचं नेतृत्व करणारे आपण आहात, दुसऱ्या बाजूला ओबीसीचं नेतृत्व करणारे प्रकाश शेंडगे आपल्या सोबत आहेत। त्या निमित्तानं आता पुढचा प्रश्न त्यांनाच आपण पाहताय आणि पूर्णपणे यांच्या भूमिका आतापर्यंत जशा मांडल्या गेल्या त्याही ऐकल्या असतील। प्रकाशजी, मराठ्यांमधला एक मोठा वर्ग ईडब्ल्यूएसच्या विरोधात आहे। ईडब्ल्यूएसच्या विरोधात असलेल्या या मराठा समाजाच्या नेत्यांना आपल्याकडून काही सांगण्या आणि समजावण्याचा विषय येऊ शकतो की भविष्यातही ही लढाई अशाच पद्धतीने चालत राहील आणि त्यामुळे दोन समाज महाराष्ट्रात आमने सामने आलेले पाहायला मिळतील? प्रकाश शेंडगेजी। प्रसाद काठेजी, आज सकाळपासून मला जवळपास 150 मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांचे फोन आले। त्याच्यामध्ये त्यांनी एकच विनंती केलेली आहे की निदान आता तरी आम्हाला ह्या ईडब्ल्यूएस आरक्षणाचा लाभ आम्हाला घेऊ द्या, आम्ही शेतकऱ्यांची मुलं आहोत। परवा मी जे आंदोलन घेतलं, विद्युत खात्याच्या आंदोलन घेतलं मी, त्याच्यामध्ये जवळपास निम्मे विद्यार्थी मराठा समाजाचे होते आणि त्यांनी सांगितले की आमच्या नियुक्त्या झालेल्या आहेत, आम्हाला नोकरी, आमचं आयुष्य त्याच्यावरती अवलंबून आहे, तुम्ही ते कशाला थांबवताय? तुमचं राजकारण, तुमचं जे काय ते व्हायचं होईल, पण आमचं आयुष्य बर्बाद होऊन जाईल। म्हणून जे काय आता सध्या मी तर मराठा समाजाला हेच आता विनंती करेन की हा न्यायालयाचा खेळ जो आहे हा चालत राहील। हा किती वर्ष चालेल माहीत नाही आहे, परंतु तोपर्यंत जी मराठा समाजाची मुलं, गरीब मराठ्यांची मुलं आहेत, त्यांना आपल्याला न्याय दिला गेला पाहिजे। ओबीसीचे विद्यार्थ्यांना न्याय दिला गेला पाहिजे, धनगर समाजाचे विद्यार्थी आहेत, जी टोटल जी भरती बंद केलेली आहे ती भरती सुरू केली गेली पाहिजेत। त्याचप्रमाणे 5000 ज्या जागा विद्युत खात्याच्या थांबवलेल्या आहेत त्या सुद्धा ताबडतोब सुरू केल्या गेल्या पाहिजेत। पोलीस भरती थांबवलेली आहे, त्याच्यामध्ये मराठा समाजाचे विद्यार्थी आहेत ना। ठीक आहे, 5000 विद्यार्थ्यामध्ये 650 का 700 विद्यार्थी मराठा समाजाचे आहेत। विकास पासलकर यांना या मुद्द्याचा प्रतिवाद करायचा आहे। विकास पासलकरांना संधी देतोय। विकासजी बोला ना, तुमचं मला प्रश्न सांगा तुमचा। विकासजी, प्रकाश शेंडगे काय बोलले ते आपल्यापर्यंत पोहोचलंय का? मी माझा प्रश्न आपल्याला विचार। नाही, तुम्ही प्रश्न विचारा। प्रकाश शेंडगेंचं नाही पोहोचलेलं काय? अच्छा, प्रकाश शेंडगे असं म्हणतात जे ईडब्ल्यूएस मिळतंय ते घ्या, भरती प्रक्रिया सुरू करा, आणि त्यानंतरचा महत्वाचा मुद्दा असा की जे कोणी गुणवंत आहेत त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून द्या। मराठा समाजाला त्यांनी हे आवाहन केलंय। शेंडगेजींना मी हे सांगू इच्छितो की आजपर्यंत ओबीसी समाजाला, ओबीसी घटकाला जो न्याय मिळालेला आहे, आरक्षण मिळालेलं आहे, त्याच्यामध्ये मराठा समाजाने कधी व्यत्यय आणलेला नाही। आयदर सगळ्या समाजाला या राज्यामध्ये न्याय मिळावा ही मराठा समाजाची कायमच भूमिका आहे। परंतु आज मराठा समाजाचा प्रश्न
हा न्यायालय प्रक्रियेमध्ये अडकलेलं आहे. 25 तारखेला दूध का दूध आणि पाणी का पाणी होणार आहे. त्यामुळं आता ही लढाई अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे. आम्हाला कोणाही एकाही जीवाचा घडवणा मत्सर तुकाराम महाराजांच्या वाक्याप्रमाणे कोणाही जीवाचा मत्सर घडत नाहीये. उलट महाराष्ट्रातली सध्याची परिस्थिती जी अत्यंत अपवादात्मक गंभीर बनलेली आहे त्या परिस्थितीमध्ये सर्व मुलांना न्याय मिळावा आणि त्यामुळे आता शेवटची जी 25 जानेवारी जी न्यायालयाने तारीख दिलेली आहे त्यावेळेस एक 8-10 दिवसामध्ये तो निर्णय लागून जाईल आणि त्यानंतर या राज्यामध्ये भरती व्हावी, सगळ्यांना न्याय मिळावा. विकासजी, तुम्हाला खरंच अगदी मनापासून असं वाटतंय की येत्या तारखेच्या नंतर प्रकरण अतिशय सुस्पष्ट होईल आणि कोणत्याही प्रकारे न्यायालयाच्या तारखेच्या चक्रात हा विषय अडकणार नाही, इतके ठाम आहात तुम्ही? एक लक्षात घ्या, ज्या वेळेस लढाईमध्ये अंतिमतः निर्णय होतो, एकदा हार या जीत. आज या परिस्थितीमध्ये जर इतर सर्वांच्या भरती सुरू केल्या करण्याबद्दल आमचं काही दुमत नाही, परंतु व्हॉट अबाउट एससीबीसी 2185 विद्यार्थ्यांचं भवितव्य ते अंधारामध्ये आहे. त्याच्यामुळं ह्या 25 तारखेला जो निर्णय होईल, प्रसादजी, मागच्या जेवढ्या सगळ्या सुप्रीम कोर्टाच्या तारखा झाल्या, जेवढ्या सगळ्या तारखा झाल्या, जेवढ्या सुनावण्या झाल्या, त्या सुनावणीमध्ये कुठेही सरकारनं स्पष्टपणे भूमिका मांडली नाही. आबा एक मिनिट, 5000 मुलांच्या भवितव्याचा प्रश्न या महाराष्ट्रामध्ये येऊन ठेपलेला आहे. पुढच्या भविष्यामध्ये काय होईल ते होईल, परंतु ज्यांना एससीबीसी मधून नियुक्त्या दिलेल्या आहेत, नियुक्त्या लेवल पर्यंत आलेल्या आहेत. काही एससीबीसी मधून काहींची निवड झालेली आहे, ठीक आहे, खडलेले आहेत. विकासजी, विकासजी आपला मुद्दा पोहोचलाय. आबासाहेब पाटील काही तांत्रिक दृष्ट्या त्यावर बोलू इच्छितात, एकदा ते ऐकून घेऊ. वेळेची मर्यादा आहे, प्रत्येकाला संधी आपल्याला द्यायची आहे. आबासाहेब, विकास पासलकरांचं म्हणणं असं आहे की आगामी तारखेला निकाल पूर्णपणे लागेल आणि त्यानंतर जे काही निर्णय घ्यायचे ते घेता येतील. इतकं सहज आणि सोप्या पद्धतीनं पुढच्या वर्षात हे प्रकरण निकाली निघेल असं वाटतं आबासाहेब पाटील? ह्या सरकारनं मुळात सत्तेवर आल्यानंतर ह्या आघाडी सरकारनं एकाही तारखेला स्पष्टपणे भूमिका मांडलेली नाही. हे सरकार मराठा आरक्षणावरती गंभीर नाही, हे वारंवार आम्ही मांडलेलं आहे. आणि आज त्यांना जर निर्णय घ्यायचे असले तर विकासांना पासलकरांनी जो मुद्दा सांगितला की जे 2014 पासूनचे 2020 पर्यंत जे एससीबीसी आणि ईएसबीसीच्या माध्यमातून जे विद्यार्थी पूर्ण निवड झालेले विद्यार्थी ह्यांना न्याय देऊ शकले नाहीत, तर ते पुढे काय करणार आहेत? आता तुम्ही ईडब्ल्यूचं गाजर हातात दाखवून काय करणार आहे? आज ज्या विद्यार्थ्यांना पहिलं नियुक्त्या कधी देणार आहे ते सरकारनं सांगितलं पाहिजे. किती दिवसात नियुक्त्या देणार आहेत? जे महत्वाचे मुद्दे बाजूला ठेवले की त्याच्यामध्ये काय प्रकाश अण्णा शेंडगे सारखे लोक पुढे घालवायचे. त्यांनी सांगायचे की मराठा समाज विद्यार्थ्यांना वगळून भरती प्रक्रिया करा, पुढची भरती प्रक्रिया करा, आणि पुन्हा आम्ही त्यांना सांगायचं आम्ही सर्वसमावेशक भूमिका घ्यायची. हे जे सगळं काय चाललंय ह्याच्यामध्ये सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचंय का? सरकारला मराठ्यांचे प्रश्न जाणून घ्यायचे आहेत का? यांनी फक्त जखमेवर मीठ तोडण्याचं काम केलेलं आहे. यांच्यावर तुमचा इतका आक्षेप का? आबासाहेब पाटील, प्रकाश शेंडगेंवर तुमचा इतका आक्षेप का? प्रकाश शेंडगेंनी त्यांच्या समाजाची बाजू मांडली तर चुकतंय कुठं? अरे प्रकाश अण्णा शेंडगे हे निवडणुकीपूर्वी त्या ठिकाणी शिवसेनेला जाहीर पाठिंबा दिलेला आहे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुख्यमंत्री शपथ घेत असताना हेच ओबीसी नेते त्या ठिकाणी स्टेजवर बसले होते. आणि आता इकडे सांगायचं सरकारच्या आम्ही विरोध करायचा आणि इकडे मराठ्यांना वगळून भरती प्रक्रिया करा म्हणायचं. म्हणजे नेमकी ही सरकारची भूमिका आहे का प्रकाश अण्णा शेंडगेंची भूमिका आहे का ओबीसी नेत्यांची भूमिका आहे? ठीक आहे, प्रकाश अण्णा शेंडगेंना त्याचं उत्तर देण्याची संधी देऊ. प्रकाशजी, आपण नक्की कोणाच्या साठी आणि कोणाच्या आदेशानं बोलता आहात असा आक्षेप आणि प्रश्न विचारला गेलेला आहे. हे पहा, ह्या आरोपामध्ये काही तथ्य नाही, हा राजकीय आरोप आहे. मी त्याच्यामध्ये जात नाहीये. माझी भूमिका एवढीच आहे की या महाराष्ट्र जो आहे इतकी वर्षी गुण्यागोविंदानं हा नांदत आहे. फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. सर्वांचा या महाराष्ट्र अधिकार आहे. 18 प्रकार जमाती आतापर्यंत गुण्यागोविंद नांदत आहेत. मग अशा वेळी काही मराठा समाज नेते जर ओबीसी मध्ये आरक्षण मागत असतील तर ते आरक्षण घेऊ नये अशी विनंती आम्ही करायची नाही की या महाराष्ट्रामध्ये. एवढंच आम्ही म्हणलेलं आहे की मराठा समाजाला आरक्षण द्यायला आमची काही अडचण नाही. फक्त आमचं एवढंच म्हणणं आहे की आमच्या ताकद घेऊ नका,
परंतु मध्ये जे मराठा समाजाची भूमिका मांडली त्याच्यामुळे हे वातावरण बिघडलेलं आहे. तरी सुद्धा आमचं अजून सुद्धा विनंती आहे, का नाही ओबीसी मध्ये मागायचं? ओबीसी मध्ये हे आमचं स्पष्ट म्हणणं आहे, EWS मध्ये आरक्षण तो आम्हाला नको आहे. एससीबीसी मध्ये द्यायचं नसेल तर ओबीसी मध्ये आरक्षण द्या. ओबीसी तुमची मक्तेदारी नाही त्या ठिकाणी, काम जे आहे तुमची मक्तेदारी नाही. अरे ओबीसी सोडावं. हीच आमची भूमिका आहे. तुम्ही त्या पुढारलेल्या 5 समाज आहेत, त्यांनी 361 जातीचं काय केलं? किती लोकांना नाही दिला तुम्ही ओबीसीच्या? मी सांगू, शेवटी आर्थिक आरक्षणच टिकणार आहे, त्याच्याशिवाय दुसरा पर्याय नाहीये. आता सुद्धा या महाराष्ट्रामध्ये सत्तेचा लॉलीपॉप जो आहे तो संपूर्ण मराठा समाजाने खाल्ला ना. गरीब मराठा समाजाला काही त्यातला तुकडा तरी दिला का? सुद्धा टिकत नाहीये, हे सुद्धा वाचल्याशिवाय जीवाच्या पिढ्या उद्ध्वस्त होण्याचं पाप या पाहिजे लोकशाहीमध्ये. शिवबांच्या महाराष्ट्रामध्ये आम्ही कुठे चुकलो? आमचं एवढंच म्हणणं आहे, आपल्या गरीब समाजाला सुद्धा या महाराष्ट्रामध्ये सगळ्यांच्या चर्चेत मला हस्तक्षेप करून त्यांचा सगळ्यांचेच आवाज दाबावे लागतील, कारण तुम्ही चौघही जण एकदम बोलताय, कोणाला काहीही समजत नाहीये. अशा प्रकारच्या शाब्दिक देवाणघेवाणीतून मुद्दे पुढे सरकणार नाहीत. कृपया आपण थोडीशी मर्यादा पाळू. प्रकाश अण्णा शेंडगे, मूळ मुद्दा ओबीसींपर्यंत जाऊन पोहोचला. विषय सुरू झाला होता EWS घ्यायचं का नाही, आणि आता मराठा आरक्षण ओबीसीतच असलं पाहिजे इथपर्यंत चर्चा आली. मला आपण एक गोष्ट सांगा की ज्या पद्धतीनं विद्यमान सरकारच्या संदर्भातली तुमची भूमिका ही मिळती जुळती दिसते, त्यावरून हा होणारा आक्षेप की तुम्ही सरकारचीच बाजू लावून धरता आहात, हा तुम्ही नाकारलात. पण आता पुढे काय? मराठ्यांनी त्यांचं आरक्षण कशात घ्यायचं हा मागण्याचा आणि सांगण्याचा अधिकार पूर्णपणे तुम्ही त्यांच्यावर सोडणार आहात का तुम्हाला त्याच्यामध्येही काही हस्तक्षेप नोंदवायचे? प्रकाश अण्णा शेंडगे. हे पहा काठीजी, हे जे म्हणतात की आम्हाला ओबीसीला काय मिळालं, आम्हाला ओबीसीला ह्या राज्यामध्ये काय मिळालं तुम्ही सांगा ना. मराठा समाजाला 1350 कोटी रुपयाच्या घोषणा अजितदादांनी केल्या ना, मग ओबीसीला काय दिलेलं आहे? फक्त अर्धवट 81 कोटी महाज्योतीची थीम आता घोषणा झालेली आहे. महामंडळ निधी नाही आहे, भटके मुक्त महामंडळ निधी नाही आहे, धनगर समाजाला निधी नाही आहे, 12 बोलर निधी नाही आहे, महाज्योती अजून सुरू पण झालेली नाही आहे. प्रकाश अण्णा याच्यातून सुचवायचं काय? झालेलं नाहीये, भरत्या थांबलेल्या आहेत. आपण प्रकाश अण्णा ओबीसीला काय मिळालं या राज्यामध्ये? या सरकारकडून ओबीसीला काय मिळालं मांडा ना. तुम्हाला नाही तर तुम्ही ती बाजू मांडा ना सरकारकडे. तुम्ही मराठ्यांना कशाला विरोध करता मग? तुम्ही मराठ्याला कशाला विरोध करता मग? प्रकाश आम्ही मराठा समाजाला विरोध करत नाही. मराठा समाजाचा विरोध आमचा फक्त ओबीसी मध्ये येऊ नये एवढाच आमचा विरोध आहे, बाकी आमचा विरोध नाही. टार्गेट करताय? बर, एक मिनिट. आता विकासजी पासलकर आणि आबासाहेब दोघांनी थांबा. मला तुम्हाला दोघांनाही काही प्रश्न विचारायचे आहेत, पण तत्पूर्वी एकदा आनंद दवेंच्याकडून एक मुद्दा समजून घेऊ. आनंद दवे, तुम्ही वारंवार आर्थिक दुर्बल याच घटकाच्या आरक्षणाची बाजू लावून धरता आहात. आत्ताच्या घडीला मराठ्यांमधला एक वर्ग ओबीसीतला आरक्षण घेण्याच्यासाठी आग्रही आहे, दुसरा वर्ग EWS मिळतंय ते घ्या पदरात पाडून, अशा प्रकारची भूमिका मांडतोय. तुम्ही मात्र वारंवार सांगता आहात की आर्थिक दृष्ट्या आरक्षण हाच एक मार्ग आहे जो टिकेल. प्रॅक्टिकली व्यवहार्य दृष्ट्या या प्रकारच्या आरक्षणात जर मराठा समाजाला खऱ्या अर्थानं लाभ मिळणार नसेल तर तुम्ही कितीही सांगितलं तरी आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकाचं आरक्षण मराठा समाज मनानं स्वीकारेल असं आनंद दवे आपल्याला वाटतं? खरं सांगायचं तर सगळ्या समाजाच्या लोकांची अपेक्षा आणि भावना तीच असते की आपल्यातल्या गरिबांना न्याय मिळावं. या पॅनलचा प्रत्येक माणूस तेच सांगणार आहे, पहिलं. दुसरं, हे जे वैचारिक परिवर्तन किंवा वैचारिक जे डिफरन्स आहे ना, जो तुम्ही आता बोलताय तो की कोणाला असं वाटतं कोणाला असं वाटतं, ह्याच्यावर जर आर्थिक निकष आणि गरिबांना पहिली संधी हे झालं तर आपोआप सगळे मान्य करतील. मराठा समाजाचे सगळे नेते आधी फक्त आर्थिक आरक्षणाचा आग्रह धरत होते. एका टप्प्यावर जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की त्यांचं ओबीसीचं आरक्षण काढता येणार नाही, म्हणून मग आम्हाला सुद्धा द्या असं ठरवून नंतर ते ओबीसी मध्ये गायकवाड कमिशन हे सगळं जे ठरवून जे झालं ते सगळं झालं. एक लक्षात घ्या प्रसादजी, गेल्या 70 वर्षातल्या आरक्षणानंतर ओबीसी समाज असेल, एससी असेल, एनटी असेल, यातला एकही समाज असं म्हणत नाहीये की आता आम्हाला आरक्षणाचा फायदा झाला, आम्हाला आरक्षणाच्या बाहेर घ्या. याचा अर्थ सरळ आणि स्पष्ट आहे की आरक्षण हे टिकाऊ नाही, आरक्षण हे रिझल्ट देत नाही, आरक्षणाचा फायदा होत नाही. असं असताना सरळ सरळ तुम्ही जर त्या समाज
समाजाच्या गरिबांना न्याय देण्याचा प्रयत्न केला तर जास्त चांगले, आणि आज ना उद्या तेच होणार आहे, तेच टिकणार आहे. मला असं वाटतं वेळेची महाराष्ट्रात मर्यादा आहे. सगळ्या विकास समाजाची नेते इथं आहेत. पासलकरांसाठी तुम्ही विकास व्यक्तीच्या पासलकरांसाठी 30 विचारात सेकंद आहेत, आबासाहेब पाटलांसाठी 30 सेकंद आहेत. विकास पासलकर, आर्थिक आरक्षण हाच अंतिम आणि सगळ्यांसाठी योग्य असा मार्ग आहे, हा दावा तुम्ही मान्य करणार आहात का? तुमचा दावा ओबीसी आनंदवे थांबा, आनंदवे थांबा. हा, विकासजी माझा प्रश्न पूर्ण झालाय. विकासजी, तुमच्या लेखी आर्थिक आरक्षण की जातीय आरक्षण? मला प्रश्न नाही समजला. विकासजी माझा आवाज पोहोचलाय, मी परत एकदा विचारू आपल्यासाठी, वेळेची मर्यादा आहे, मी परत प्रश्न विचारतोय आपल्याला. तुमच्यासाठी तुमच्या आंदोलनात ओबीसीतलं आरक्षणच की आर्थिक आरक्षण? नाही, ओबीसीतलंच आरक्षण. आर्थिक आरक्षण हे टिकणारं नाहीये. आता मराठा समाज सामाजिक दृष्ट्या आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासले सिद्ध झालेला आहे, आणि जे घटनेमध्ये बसणार आहे, कायमस्वरूपी टिकणार आहे, त्या आरक्षणाचा आम्ही आग्रह धरणार आहोत. कारण आर्थिक निकषावरचं आरक्षण हे खूप लिमिटेड आरक्षण आहे, त्याच्यामध्ये न्याय मिळणार नाहीये. त्यामुळे एवढ्या मोठ्या समाजाला न्याय मिळत असेल तर ज्याची जेवढी संख्या त्याला तेवढ्या टक्केवारीमध्ये आरक्षणाचा लाभ मिळाला पाहिजे. ठीक आहे. ओबीसीच्या प्रवर्गातूनच आम्हाला आरक्षण हवंय. एससीबीसी आरक्षण मिळावं, आम्हाला ओबीसी मधला प्रवेश मिळावा. आमचं आरक्षण हे टिकाऊ असावं, सेंट्रलचं मिळावं, स्टेटचं मिळावं, मराठा समाजाला सामाजिक न्याय मिळावा. आबासाहेब पाटील, इथे ओबीसीच्या बाबतीतल्या आरक्षणाची भूमिका मांडून झालेली आहे. जर समजा आर्थिक आरक्षण हाच पर्याय उरला तर मराठा आरक्षणाची लढाई पुढे कशी जाणार? आबासाहेब पाटील, आपण बोलणार आहात. याच्यामध्ये आमचं म्हणणं स्पष्ट आहे की एससीबीसी आरक्षण देता येत नसेल तर सरकारनं ओबीसी मधूनच मराठ्यांना आरक्षण द्यावं, आणि जर सरकारनं तसं केलं नाही तर मराठा समाजाची, मराठा क्रांती मोर्चाची, मराठा क्रांती ठोक मोर्चाची पुढची जी भूमिका आहे ती आंदोलन राज्यभर होईल, आणि आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही आमचा न्याय कसा मिळवून घ्यायचा हे आम्हाला काही वेगळं सांगायची गरज नाही. ठीक आहे. प्रकाश अण्णा समान शेंडे, न्याय, 30 समान सेकंदात संधी, पटकन समान आपली अधिकार. यावर प्रतिक्रिया मांडा. प्रकाश अण्णा शेंडे बोलणार आहेत. नाही, आमची समस्त ओबीसीची एकच भूमिका आहे याच्यामध्ये की मराठा समाज हा मोठा बंधू आहे, त्यांनी वेगळं आरक्षण घ्यावं. पण जर का ओबीसी मध्ये यायचा जर प्रयत्न केला तर मग मात्र रस्त्यावरती उतरून कुठलंही सरकार असो त्या सरकारला धक्के दिल्याशिवाय, त्याला उलथवून टाकल्याशिवाय हा ओबीसी समाज स्वस्थ बसणार नाही, असा इशारा आपल्या या चर्चेच्या माध्यमातून मी शासनाला आणि संबंधितांना देत आहे. ठीक आहे, धन्यवाद. वेळेची मर्यादा आहे. आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले खूप आभार. लक्षवेधीमध्ये वेळ झाली आहे तुर्तास इथेच थांबण्याची. मात्र ताज्या बातम्यांसाठी आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.